भाजप आणि शिवसेना यांची नैसर्गिक युती असली तरी सुद्धा महायुतीत नव्याने दाखल झालेल्या अजित पवार आणि फडणवीसांमध्ये मैत्री अधिकाधिक घट्ट होत असल्याचं सध्या चित्र आहे आणि सरकारच्या शपथविधी सोहळ्यामध्ये ते अधोरेखित सुद्धा झालेलं आहे। त्यामुळेच आता राज्याच्या राजकारणातील नव्या जयवीरूची सध्या चर्चा रंगली आहे। गुरुवारी महायुतीच्या शपथविधी सोहळ्यातलं हे दृश्य बरंच काही सांगून गेलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच वेळी मंचावर आले। या दोघांमध्ये एक साम्य होतं आणि ते म्हणजे त्यांनी गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं होतं। विधानसभा निवडणूक प्रचारात अजितदादांच्या गुलाबी जॅकेटची बरीच चर्चा झाली। ते जॅकेट शपथविधी सोहळ्यात पाहायला मिळालं। जणू या दोघांनी ठरवून गुलाबी जॅकेट घातलं होतं की काय अशी उपस्थितांना शंका यावी। यावर खुद्द फडणवीसांनीच हा खुलासा केला। दादांनी शिवून दिलं। शपथविधी सोहळ्याच्या दरम्यान मंचावर त्यांच्यात सतत संवाद सुरू होता। तसंच अधूनमधून चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळालं। खरं तर अलीकडच्या काळात फडणवीस आणि अजितदादांचं चांगलंच ट्युनिंग जमलंय। अजितदादा महायुतीत सहभागी झाल्यानंतर ही मैत्री अधिकाधिक घट्ट होत गेली। प्रसंग कोणताही असो, हे दोन्ही नेते एकमेकांच्या मदतीला धावून जातात। आता काही दिवसांपूर्वीचाच प्रसंग घ्या ना। एकीकडे एकनाथ शिंदेनी सरकारमध्ये सहभागी होण्याविषयी सस्पेन्स ठेवला, त्यावेळी अजितदादा फडणवीसांच्या मदतीला धावून आले। क्या आप और अजीत दादा पवार साहब भी कल डिप्टी सीएम पद की शपथ लेंगे? अरे भैया, अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ, रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ शाम तक उनका समझ में आएगा। मैं तो लेने वाला हूँ। मैं रुकने वाला हूँ। फडणवीस आणि अजितदादांची तशी जुनी मैत्री 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर भल्या पहाटे या दोघांनी सरकार स्थापन केलं, पण त्यांचं सरकार आऊट घटकेचं ठरलं। पण वर्षभरापूर्वी अजित पवारांची महायुतीत एंट्री झाली आणि पुन्हा एकदा ही जोडी एकत्र आली। पण अवघ्या वर्षभरात त्यांच्यातली मैत्री अधिक घट्ट झाली आहे हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या विशेष बातमीनंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। कुठे जाऊ नका, लगेचच परत येतो।